तर माझं नाव आहे प्रशांत आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. तर लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी येत आहे, की लाडक्या बहिणींना जो 6,000चा हप्ता आहे, तो सरसकट मिळणार आहे. जे आतापर्यंतचे जे 4 हप्ते पेंडिंग आहे, ते सरसकट मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण की आतापर्यंत ज्यांना मिळालेत ते हप्ते, ज्यांना नाही मिळालेत ते वेगळं. त्यांनी कारण की ज्यांचे हप्ते पेंडिंगवर आहेत, त्यांनी कृपया करून लवकरात लवकर जितकं जमेल तितकं लवकर ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. तुम्ही जितक्या लवकर ही दुरुस्ती करून घेताल तितकं लवकर चांगलं आहे. कारण की तुम्ही दुरुस्ती जितकं करताल, तितकं तुम्हाला हे होणार फायदा पडणार आहे पुढे जाऊन. तुम्ही ही दुरुस्ती कुठून ना कुठून करू शकता. आपल्या मित्रापासून, आपल्या अ, अ, बहिणीपासून, आपल्या भावापासून ज्यांच्याकडनं होईल शक्यतो तितक्या लवकर करून घ्या आणि शक्यतो तुम्हाला जमलं नाही, तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलंय लाडक्या बहिणींचं, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे. त्या लिंकमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती करू शकता. तर कृपया करून मला असं वाटतं, की तुम्ही जितकं हे करताल तेवढं करा. कारण की 31 मार्चपर्यंतच त्याची मुदत आहे. नीट ऐका, 31 मार्चपर्यंत त्याची मुदत आहे. ती मुदत संपली तर नंतर आपली ई-के-वाय-सी दुरुस्ती करून काही उपयोग होणार नाहीये. तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करा. कारण की जे हप्ते पेंडिंग आहेत, ते हप्ते पेंडिंग तुम्हाला लवकर मिळेल. कारण की जिल्हा परिषदेचे जेवढे आता निकाल चालू आहेत, आचारसंहिता चालू आहेत, त्याच्यामुळे सध्या थोडं थांबलेलं आहे, रखडलेलं आहे काम. पण त्यांनी सांगितलेलं आहे, की 31 मार्चपर्यंत तुम्हाला लवकरात लवकर ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. कारण की नाहीतर 4.5 नाहीतर 6,000 हे एवढा 4,500 चा हप्ता तरी मिळणार वन टाईम, नाहीतर 6,000 चा हप्ता तरी मिळणार. तुमची दाट शक्यता आहे. मार्चपर्यंत तुम्हाला 100% पैसे मिळतील. एक तर 4,500 चा हप्ता नाहीतर 6,000 चा हप्ता. त्यामुळे पटक्याने जितक्या लवकर तुम्हाला जमेल तितक्या लवकरात लवकर माझ्या चॅनलवर जावा. डिस्क्रिप्शनमध्ये मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की बाबा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर लवकरात लवकर तुम्ही लिंकवर ते क्लिक करा आणि पुढे जावा. थँक सो मच आणि प्लीज लवकरात लवकर लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, की लवकरात लवकर तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. थँक सो मच. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तुम्हाला जर अशाच गोष्टी पाहिजे असतील तर मी तुम्हाला पहिल्या बातमी देत जाईल.